मराठा सर्वेक्षणाचा अहवाल पुढील 2 ते 3 दिवसात सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाआधी मागासवर्ग आयोग अहवाल सादर केला जाणार आहे। 16 किंवा 17 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे। मराठा सर्वेक्षणाचा अहवाल पुढील 2 ते 3 दिवसात सरकारकडे सादर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी दिलीप यांच्याकडून। दिलीप, मराठा सर्वेक्षणाचा अहवाल हा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सरकारकडे सादर होणार आहे असं म्हटलं जात आहे। काय याबाबत अधिकची अपडेट? मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल मागितला आहे। हा अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे किंवा तो होणारच आहे। यासाठी राज्य मागासवर्ग आयोग जवळजवळ 3.5 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्या अहवालाची माहिती राज्य सरकारला आल्यानंतर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे। हे विशेष अधिवेशन येत्या 16 किंवा 17 फेब्रुवारीलाच बोलवण्याची राज्य सरकारची तयारी सुरू आहे। 19 तारखेला शिवजयंती उत्सव आहे। या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवनेरीवर येणार आहेत आणि या उत्सवाच्या आधीच मराठा समाजाला एससीबीसीच्या धर्तीवर जे की आधी एससीबीसीचं आरक्षण दिलं होतं परंतु ते टिकू शकलं नव्हतं, त्यातल्या त्रुटी दूर करून या अहवालाच्या आधारे त्रुटी दूर करून राज्य सरकार सुधारित मराठा आरक्षणाचा कायदा हा या अधिवेशनात करणार आहे। खरं म्हटलं तर 26 तारखेला राज्य सरकारचे एक अधिवेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये आंतरिक बजेट सादर होणार आहे, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला विशेष अधिवेशन बोलवून आरक्षण देण्याची घोषणा किंवा त्याबाबतचे आश्वासन दिलेलं आहे। मला वाटतं की त्याची पूर्तता याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील। दिलीप, त्याचबरोबर जर ही जी शक्यता आपण वर्तवतोय त्याची अंमलबजावणी योग्य वेळेमध्ये झाली तर त्याचे काय सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या परिणाम होऊ शकतील? 2 मुद्दे आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला च्या बाबतीमध्ये सगळे सोयऱ्यांना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती। ती राज्य सरकारने मान्य केली आहे। त्यासाठी करण्यात येणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा हा प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्याची मुदत 16 तारखेला संपत आहे। 15 दिवसाची मुदत होती आणि 16 तारखेनंतर त्याचे देखील कायद्यामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। मला असं वाटतं की या अधिवेशनामध्ये त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होईल। त्याचबरोबर ज्या मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत, कारण हा प्रश्न मराठवाड्यात अधिक आहे, मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडण्याचं प्रमाण फार कमी आहे, तर ह्या ज्या नोंदी आता 57 लाख नोंदी सापडल्या असं जे आपण म्हणतो, खरं म्हटलं तर ह्या नोंदी आधीच कुणबी समाजाच्या आहेतच, म्हणजे त्या काही नव्याने सापडल्यात असं नाहीये। त्यातल्या बऱ्याचशा नोंदी या कुणबी समाजात ऑलरेडी मराठा समाज होता त्यांच्या देखील आहेत। त्यामुळे नव्याने सापडलेल्या नोंदी किती हा प्रश्न अजूनही प्रश्नांकित आहे, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत अशा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये एससीबीसी आरक्षणाच्या धर्तीवर राज्य सरकार नवीन आरक्षण देईल। यापूर्वी राज्य सरकारने एससीबीसीचं जे आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही। त्याला क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे आता त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेईल हा पुढचा प्रश्न आहे। परंतु राज्य सरकारने जे आश्वासन दिलं आहे की अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, तर हे आरक्षण केवळ आणि केवळ एससीबीसी सारख्या आरक्षणातूनच देणे शक्य आहे। त्यामुळे त्या स्वरूपाचा कायदा हा येत्या 16 किंवा 17 तारखेला राज्य सरकार सभागृहात करेल। नक्कीच ही शक्यताची अंमलबजावणी कधी होईल आणि कितपत वेळेमध्ये होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिलीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मराठा सर्वेक्षणाचा अहवाल पुढील 2 ते 3 दिवसात सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाआधी मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सादर केला जाणार आहे। 16 किंवा 17 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन या पार्श्वभूमीवर बोलवण्याची शक्यता आहे।